हॅलो नीट एस्पिरंट, वेलकम टू DTC नीट बायोलॉजी मध्ये तुमचं स्वागत आहे. बायोटेल द स्टोरी ऑफ नीट बायोलॉजी मध्ये आजचा माझा व्हिडिओ असणार आहे मायक्रोब्स इन सीवेज ट्रीटमेंट. आपण जर पाहिलं तर शहरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेली वेस्ट वॉटर बाहेर पडत असतं. या वेस्ट वॉटर मध्ये जो मेजर पार्ट असतो तर तो ह्यूमन एक्सक्रेटाचा असतो, कारण ते मोस्टली टॉयलेट मधून बाहेर येणारं वॉटर असतं. जर आपण म्युनिसिपल वेस्ट वॉटर जर घेतलं तर म्युनिसिपल वेस्ट वॉटर इज कॉल्ड सीवेज म्हटलं जातं. या म्युनिसिपल वेस्ट वॉटर मध्ये सीवेज मध्ये सर्वात जास्त काय आहे तर ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतं, त्याचबरोबर याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोब्स प्रेझेंट असतात. आता हे जे मायक्रोब्स आहेत तर हे मायक्रोब्स पॅथोजेनिक असतात, त्यांच्यामुळे डिसीज होऊ शकतात आणि मग या सीवेजला या मायक्रोबमुळे डायरेक्टली रिव्हर मध्ये किंवा वॉटर बॉडीज मध्ये आपल्याला सोडता येत नाही. म्हणून हे जे सीवेज आहे, म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे, तर याला सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे शहराच्या बाहेर इस्टॅब्लिश असतात त्या ठिकाणी त्याला ट्रीट केलं जातं. आणि STP मध्ये या सीवेजला ट्रीट करण्यासाठी नॅचरली ऑकरिंग हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया महत्वाचा रोल प्ले करतात, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे वर्ल्ड वाईड जगाचा जर विचार केला तर आर्टिफिशियली मॅनमेड मेथड अजूनही उपलब्ध नाही की सीवेजला पूर्णपणे ट्रीट करून या रिव्हर मध्ये वगैरे सोडता येईल. तर मोस्टली ही नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे आणि ती आपल्या वेलफेअरसाठी किती महत्वाचा रोल प्ले करते हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आता या सीवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये ट्रीट करत असताना आपल्याकडं 3 स्टेप असतात. जी पहिली स्टेप आहे प्रायमरी ट्रीटमेंट, जी फिजिकल मेथड आहे. सेकंडरी ट्रीटमेंट जी बायोलॉजिकल मेथड आहे आणि टर्शियरी ट्रीटमेंट जिला आपण केमिकल मेथड म्हणतोय. आता प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं तर प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये स्मॉल आणि लार्ज पार्टिकल्स हे फिजिकली रिमूव्ह केले जातात. जसं की प्लास्टिक असेल, बॉटल असतील, चिपाड असतील, लाकडाचे ठोकळे असतील, तर हे आपण फिजिकली पाण्यावर तरंगणाऱ्या गोष्टी रिमूव्ह करू शकतो. आणि मग प्रायमरी ट्रीटमेंटला आपण म्हणून फिजिकल मेथड असं म्हणतो. प्रायमरी ट्रीटमेंट मध्ये 2 महत्वाचे स्टेप आहेत. एक आहे फिल्ट्रेशन आणि दुसरी आहे सेडिमेंटेशन. फिल्ट्रेशन मध्ये बाळांनो आपण काय करतो तर फिल्ट्रेशन मध्ये जे फ्लोटिंग डेब्रीज आहे, जे तरंगणारे घटक आहेत पाण्यावर, तर ते सिक्वेन्शियल फिल्ट्रेशन द्वारे रिमूव्ह करतो. आणि सेडिमेंटेशन मध्ये जी ग्रीट आहे, सॉइल आणि स्मॉल पेबल, माती आणि छोटे छोटे खडे जे बॉटमला जमा केले जातात आणि नंतर ते रिमूव्ह केले जातात. प्रायमरी ट्रीटमेंट झाल्यानंतर जे बॉटमला जमा झालेलं मटेरियल आहे त्याला म्हटलं जातं प्रायमरी स्लज, आणि वर जे राहिलेलं पाणी आहे त्याला म्हणलं जातं प्रायमरी इफ्लुएंट. आणि हे जे प्रायमरी इफ्लुएंट आहे तर हे आता सेकंडरी ट्रीटमेंटसाठी पुढे पाठवलं जातं एरिएशन टँक मध्ये. सेकंडरी ट्रीटमेंटला बायोलॉजिकल मेथड म्हणलं जातं, कारण तिथं बॅक्टेरियाच्या मदतीनं त्या प्रायमरी इफ्लुएंट म्हणजे त्या पाण्यामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचंय. ज्या वेळेस आपण हे प्रायमरी इफ्लुएंट एरिएशन टँक मध्ये पाठवतो तर त्या एरिएशन टँक मध्ये काही महत्वाच्या प्रोसिजर घडवून आणल्या जातात. एरिएशन टँक मध्ये आपण प्रायमरी इफ्लुएंट पाठवल्यानंतर मेकॅनिकली त्याला एजिटेट करत राहणं गरजेचं आहे, त्याला ढवळत राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एअर पंप करणं गरजेचं आहे. मेकॅनिकल एजिटेशन आणि एअर पंप केल्यामुळं काय होतं तर त्या ठिकाणी असणारे, त्याच्यामध्ये असणारे जे एरोबिक हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत, काय म्हणतो मी, एरोबिक हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया, यांची तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होते आणि त्या बॅक्टेरियापासून फ्लोक्स तयार होतात. सर फ्लोक्स तयार होतात म्हणजे काय होतं तर ऍक्च्युअल हे बॅक्टेरिया यांचं मास आणि फंगल फिलामेंट यांचं असोसिएशन होऊन तिथं फ्लोक्स तयार झालेले असतात. परत एकदा सांगतोय मी, प्रायमरी इफ्लुएंटला तुम्हाला एरिएशन टँक मध्ये पाठवल्यानंतर तिथं असणारे एरोबिक हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया हे तिथं असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटर, त्या पाण्यामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन करतात, डिकम्पोजिशन करतात आणि तिथं फ्लोक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात.
तर फ्लोक्स म्हणजे काय, तर मासेस ऑफ बॅक्टेरिया असोसिएटेड विथ फंगल फिलामेंट विच फॉर्म मेस लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड फ्लोक्स. मग सुरुवातीला ज्यावेळेस त्या पाण्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर खूप जास्त असतं, हे ऑर्गॅनिक मॅटरच त्या पाण्याला पोल्युटेड बनवत असतं, लक्षात ठेवा. मग हे जे ऑर्गॅनिक मॅटर तिथं प्रेझेंट आहे, त्या ऑर्गॅनिक मॅटरचं एरोबिक बॅक्टेरिया डिकम्पोजिशन करतात आणि डिकम्पोजिशन केल्यानंतर ते पाणी हळूहळू लेस पोल्युटेड बनायला लागतं. आता लक्षात घ्या, मग हे पाणी लेस पोल्युटेड बनत असताना सुरुवातीला तिथं बीओडी त्या पाण्याचा खूप जास्त असतो. सर बीओडी म्हणजे काय, तर बीओडीचा अर्थ आहे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे नेमकं काय सर, तर त्याची डेफिनेशन अशी आहे की अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम बाय बॅक्टेरिया टू ऑक्सिडाइज ऑल ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन 1 लिटर वॉटर. 1 लिटर वॉटर मध्ये असणारं टोटल ऑर्गॅनिक मॅटरचं ऑक्सिडेशन घडवून आणायला एरोबिक बॅक्टेरिया किती ऑक्सिजन वापरतो त्याला म्हणायचं बीओडी. जेवढं ऑर्गॅनिक मॅटर त्या पाण्यामध्ये जास्त असेल तेवढं त्या पाण्याचा बीओडी जास्त असेल. जेवढा बीओडी जास्त तेवढं ते वॉटर पोल्युटेड जास्त असेल. म्हणजे बीओडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोल्युशन पोटेन्शियल ऑफ वॉटर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे एकदम सुरुवातीला त्या पाण्याचा बीओडी खूप जास्त होता, कारण त्या पाण्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर खूप जास्त होतं. जसं त्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन होत गेलं, ऑक्सिडेशन होत गेलं, तसं त्या पाण्याचा बीओडी कमी झाला. प्युअर वॉटरचा बीओडी किती असतो, तर प्युअर वॉटरचा बीओडी 0 असतो, कारण प्युअर वॉटर मध्ये ऑर्गॅनिक मॅटर नसतं, त्याचं ऑक्सिडेशन करण्याची गरज नाही, आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग बीओडी टेस्ट काय मेजर करते, तर बीओडी टेस्ट डायरेक्टली मेजर करते अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंझ्युम बाय एरोबिक बॅक्टेरिया टू ऑक्सिडाइज द ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ वॉटर. आणि बीओडी इनडायरेक्टली मेजर करते अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वॉटर. डायरेक्टली काय मेजर करते, किती ऑक्सिजन बॅक्टेरिया कंझ्युम करतायत, आणि इनडायरेक्टली काय मेजर करते, तर त्या पाण्यामध्ये किती ऑर्गॅनिक मॅटर आहे, तर हे इनडायरेक्टली मेजर करते. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता ज्या वेळेस बीओडी हा सिग्निफिकंटली कमी होतो त्या वॉटरचा, मग असं समजलं जातं की ते वॉटर लेस पोल्युटिंग झालेलं आहे आणि ते वॉटर आता नदीमध्ये सोडण्याच्या योग्य आहे. मग काय केलं जातं, त्या एरिएशन टँक मधून तिथलं सगळं मटेरियल पुढच्या सेकंडरी सेटलिंग टँक मध्ये पाठवलं जातं. आणि सेकंडरी सेटलिंग टँक मध्ये पाठवल्यानंतर त्याला तिथं स्थिर होऊ दिलं जातं. आणि स्थिर झाल्यानंतर काय होतं, तर जेही फ्लोक्स तयार झालते एरिएशन टँक मध्ये, ते सगळे बॉटमला जमा होतात आणि वर पाणी जमा होतं. वर राहिलेलं जे पाणी आहे त्याला सेकंडरी इफ्लुएंट म्हणलं जातं. जे सेकंडरी इफ्लुएंट आता रिव्हर मध्ये किंवा वॉटर स्ट्रीम मध्ये आपल्याला सोडता येतं. आणि बॉटमला जे जमा झालेले फ्लोक्सचं मटेरियल आहे, तर त्या फ्लोक्सला आपण ऍक्टिव्हेटेड स्लज म्हणतो. आता हे जे फ्लोक्स आहेत, तर फ्लोक्स म्हणजे पाठीमागेच मी सांगितलं होतं तुम्हाला की काय आहे, तर मासेस ऑफ बॅक्टेरिया असोसिएटेड विथ फंगल फिलामेंट विच फॉर्म मेस लाईक स्ट्रक्चर, याला आपण फ्लोक्स म्हणतो. आता हे जे सेकंडरी सेटलिंग टँक मध्ये फ्लोक्स तयार झालेत, तर त्याला आपण ऍक्टिव्हेटेड स्लज म्हणतो. स्मॉल अमाऊंट ऑफ ऍक्टिव्हेटेड स्लज आपण परत एरिएशन टँक मध्ये ऍड करत असतो ऍज अ इनॉक्युलम म्हणून. जसं दही बनवण्यासाठी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला अगोदर दही टाकावं लागतं दुधामध्ये, तशा प्रकारे एरिएशन टँक मध्ये तिथली प्रोसेस सुरू करण्यासाठी आपण स्मॉल अमाऊंट ऑफ ऍक्टिव्हेटेड स्लज त्या एरिएशन टँक मध्ये टाकत असतो. कारण त्याच्या माध्यमातून तिथं ते एरोबिक बॅक्टेरिया जातात आणि तिथं ते बायोलॉजिकल प्रोसेस घडवून आणतात. लार्ज क्वांटिटी ऑफ ऍक्टिव्हेटेड स्लज आपण काढून घेतो सेकंडरी सेटलिंग टँक मधून आणि त्याला आपण कुठे पाठवतो, तर त्याला आपण ॲनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये पाठवतो. आणि मग ॲनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये काय होतं, तर या बॅक्टेरिया आणि फंगसचं म्हणजे फ्लोक्सचं तिथं फर्दर ब्रेकडाऊन होतं आणि ब्रेकडाऊन होऊन तिथं गॅस प्रोड्यूस होतो. आणि जो गॅस आहे ज्याच्यामध्ये मिक्सचर ऑफ गॅसेस असतात, वेगवेगळी गॅसेस असतात, कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे, ही गॅसेस तिथं तयार होतात आणि त्या गॅसेसला आपण बायोगॅस म्हणतो. त्या गॅसेसला आपण काय म्हणतो, बायोगॅस म्हणतो. आणि बायोगॅस आपण वेगवेगळ्या कारणासाठी, लाइटनिंगसाठी, कुकिंगसाठी वापरला जातो, कारण तो इनफ्लेमेबल आहे, जळाऊ आहे. समजतंय सर्वांना? अशा प्रकारे ही तुमची सर्व सेकंडरी ट्रीटमेंट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता हे जे सेकंडरी
सेटलिंग टँक मध्ये सेकंडरी इफ्लुएंट तयार झालं होतं, तर त्याला आपण एकतर नदीमध्ये डायरेक्टली रिलीज करू शकतो. जर आपल्याला ते डोमेस्टिक पर्पज साठी वापरायचं असेल, घरगुती वापरायचं असेल, तर त्याला आपल्याला टर्शियरी ट्रीटमेंट द्यावा लागते. आणि टर्शियरी ट्रीटमेंटमध्ये मग त्या पाण्यामध्ये आपण ब्लिचिंग पावडरचा ऍड करतो, ते अजून प्युरिफाय होतं, किंवा त्याला आयन एक्सचेंज मेथडद्वारे ते अजून प्युरिफाय केलं जातं. त्याच्यामधल्या नायट्रेट असेल, फॉस्फरस असेल, सल्फेट असेल, या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात आणि त्याला प्युरिफाय करून घरगुती पर्पज साठी वापरलं जातं. टर्शियरी ट्रीटमेंटमध्ये ही केमिकल मेथड आहे, आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण जे शहरामधून निघणारं वेस्ट वॉटर आहे त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये ट्रीट करतो आणि त्यानंतर त्याला आपण रिव्हरमध्ये किंवा लेकमध्ये किंवा वॉटर बॉडीज मध्ये आपण त्याला सोडण्याचं काम करतो. याच्याबद्दल अजून एक महत्वाचा जर प्लॅन म्हणलं तर आपल्या देशामधल्या ज्या गंगा, यमुना या मोठमोठ्या रिव्हर आहेत, तर त्या क्लिनिंगचं काम आपल्या मिनिस्ट्रीनं घेतलेलं आहे. मग मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट यांनी एक प्लॅन चालू केलाय. कोणता प्लॅन आहे? गंगा ऍक्शन प्लॅन, यमुना ऍक्शन प्लॅन. हे प्लॅन चालू केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून नदी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवली जाते. लक्षात घ्या, बरोबर. आणि मग याच्या माध्यमातून नद्या क्लीन करण्यासाठी त्यांचं मेन एम आहे की शहराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणामध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट हे वाढवले गेले पाहिजेत आणि जे सिवेज आहे त्याला तिथं ट्रीट करूनच नद्यामध्ये सोडलं पाहिजे, नद्यांमध्ये सोडलं पाहिजे, कारण त्याच्या माध्यमातून जे पसरणारे आजार वगैरे आहेत त्यांना आपण ते थांबवू शकतो. लक्षात येतं सर्वांना? तर अशा प्रकारे ही मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे की बायोलॉजिकल मेथडमध्ये कोणते बॅक्टेरिया वापरले, तर एरोबिक बॅक्टेरिया वापरले होते, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अनएरोबिक स्लज डायजेस्टर मध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया असतात, हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपण खूप छान स्टोरीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला डिलिव्हर केलेला आहे. नक्की पहा, आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.